गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी म्हणतो खरे, पण प्रत्येक महिन्यात आपल्याला बाप्पाची जयंती साजरी करता येते. हो खरंच, प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी सर्वांना माहीत असेलच. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात गणेश जयंती देखील साजरी करतात. तो दिवस म्हणजेच विनायक चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातील 4था दिवस आणि विनायक चतुर्थी म्हणजेच शुक्ल पक्षातील 4था दिवस. कृष्ण व शुक्ल पक्ष म्हणजे नेमके काय? कृष्ण पक्ष पौर्णिमापासून अमावस्यापर्यंतचा कालावधी, जिथे चंद्र हा कलेने कमी म्हणजेच काळा होत जातो. तसेच शुक्ल पक्ष अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा कालावधी, जिथे चंद्र कलेने वाढत म्हणजेच शुभ्र होत जातो. तर अशा प्रकारे वर्षभरात जसे 12 संकष्टी चतुर्थी असतात, तसेच 12 गणेश जयंती म्हणजेच विनायक चतुर्थी असतात. यातील प्रमुख 3 जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतात. तुम्हाला माहित आहे का बाप्पाच्या प्रमुख 3 जयंती साजरी केल्या जातात त्या कोणत्या? चला पाहू. पहिली, जी वैशाख महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला येते, त्याला पुष्टीपती विनायक जयंती असेही म्हणतात. ती साधारणतः मे किंवा जून महिन्यात येते. मुद्दल पुराणाप्रमाणे बाप्पाच्या पुष्टीपती विनायक ह्या अवताराप्रती ही जयंती साजरी होते. दुसरी आणि सर्वांना प्रिय असलेली ती म्हणजे श्री गणेश चतुर्थी. भाद्रपद महिन्यातील म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातील शुक्ल चतुर्थी, ज्याला आपण श्री गणेश चतुर्थी किंवा पार्थिव गणेश पूजन असेही म्हणतो. याच दिवशी आपण बाप्पाचे भक्तिभावाने आगमन करतो आणि 11 दिवसानंतर म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी जड मनाने बाप्पाची सांगता घेतो, विसर्जन करतो. तिसरी आहे माघ महिन्यातील म्हणजेच जान किंवा फेब महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येणारी माघी गणेश जयंती, ज्याला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. याच दिवशी बाप्पाला तीळ आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर काहीच महिन्यात येणाऱ्या माघी गणेश जयंतीला पुन्हा भेटू. गणपती बाप्पा मोरया.